श्री स्वामी समर्थ। आपण आज देवाचं गणित बघणार आहोत। देवाचं गणित तर सगळ्यांपेक्षा वेगळंच असतं। तो जे करतो ते कुणालाही ठाऊक नसतं, पण जे करतो ते सगळ्यांच्या भल्यासाठी करतो। तर आपण एक उदाहरण बघूया यासाठी। तर स्वागत आहे आपलं सगळ्यांचं जीवन संचित या मराठी चॅनलमध्ये। आपण यामध्ये स्वामी भक्ती, स्वामी उपदेश आणि कोणाला कसा अनुभव येतो हे बघणार आहोत। तर असेच उपदेश ऐकण्यासाठी स्वामींचे चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। एकदा दोघे जण मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते। अंधार पडू लागला आणि ढग जमा होऊ लागले। थोड्या वेळाने तिथे आणखी एक माणूस आला आणि तोही दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला। थोड्या वेळाने तो माणूस म्हणाला, त्याला भूक लागली आहे। त्या दोघांनाही भूक लागायला लागली होती। पहिला माणूस म्हणाला, माझ्याकडे 3 भाकरी आहेत। दुसरा म्हणाला, माझ्याकडे 5। आपण तिघे मिळून खाऊया। आता प्रश्न आला की तिघांमध्ये भाकरी वाटायच्या कशा। पहिल्या माणसाने सुचवलं की प्रत्येक भाकरीचे 3 तुकडे करूया, अर्थात 8 भाकऱ्यांचे 24 तुकडे। आपल्या तिघात 8 तुकडे समान वाटले जातील। बाकी दोघांना त्याचे मत पटले। 8 भाकरींचे 24 तुकडे करून प्रत्येकाने 8 तुकडे खाऊन भूक शांत केली आणि पावसामुळे मंदिराच्या आवारातच ते झोपी गेले। सकाळी उठल्यावर तिसऱ्या माणसाने पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि 8 भाकरीच्या तुकड्यांबद्दल प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांना 8 सुवर्णमुद्रा देऊन तो आपल्या घरी गेला। तो गेल्यावर दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला, आपण 4-4 मुद्रा वाटून घेऊया। पहिल्या माणसाने नकार दिला, म्हणाला, माझ्या 3 भाकरी होत्या, तुमच्या 5 भाकरी होत्या, म्हणून मी 3 मुद्रा घेईल, तुम्ही 5 घेतल्या पाहिजे। यावर दोघांची वादावादी सुरू झाली। यातून समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघं मंदिराच्या पुजारीकडे गेले आणि आपली समस्या सांगितली। ते दोघेही दुसऱ्याला जास्ती देण्यासाठी भांडत आहे हे पाहून पुजारी पण चक्रावून गेला। त्याने त्या दोघांना सांगितले की मुद्रा माझ्यापाशी ठेवून जा, मला विचार करायला वेळ द्या। पुजाऱ्याला खरे तर दुसऱ्या माणसाने सांगितलेली 3-5ची वाटणी ठीक वाटत होती, पण तरीसुद्धा तो खोलवर विचार करीत होता। म्हणाला आणि विचार करता करताच त्याला झोप लागली। थोड्याच वेळात त्याच्या स्वप्नात देव प्रकट झाले आणि म्हणाले, पुजाऱ्याने देवाला सर्व घटना सांगितली, सुयोग्य मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना केली। माझ्या दृष्टीने 3-5 अशीच वाटणी उचित आहे असे त्याने देवाला सांगितले। देव म्हणाले, नाही, पहिल्या माणसाला 1च मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्याला 7। देवाचे म्हणणे ऐकून पुजारी पण जरा चकितच झाला। त्याने विचारले, प्रभू, कसं काय शक्य? देव पुन्हा म्हणाले, यात काही शंका नाही की पहिल्या माणसाने 3 भाकऱ्यांचे 9 तुकडे केले, परंतु 9 पैकी त्याने फक्त 1च वाटला आणि 8 तुकडे स्वतः खाल्ले, म्हणजे त्याचा त्याग भाकरीचा फक्त 1 तुकडा एवढाच होता, म्हणून तो 1 मुद्रेचा हकदार। दुसऱ्या माणसाने आपल्या 5 भाकऱ्यांचे 15 तुकडे केले, यातले त्याने स्वतः 8 खाल्ले आणि 7 तुकडे वाटून दिले, म्हणून न्यायधर्मानुसार तो 7 मुद्रांचा हक्कदार आहे। हेच माझे गणित, हाच माझा न्याय। देवाच्या न्यायाचे अचूक विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला। तात्पर्य काय? तर आपली परिस्थिती बघण्याची, समजण्याची दृष्टी, ईश्वराचा दृष्टिकोन एकदम भिन्न असतात। आपण ईश्वराची न्यायलीला जाणण्यात, समजण्यात अज्ञानी आहोत। आपण आपल्या त्यागाचे गुणगान करतो, परंतु ईश्वर आपल्या त्यागाची तुलना आपले भोग आणि कर्म याच्याशी यथोचित निर्णय घेत असतो। महत्त्वाचे नाही की आपण श्रीमंत आहोत, महत्त्वाचे आहे आपण सेवाभावी कार्य करत आहोत, किती करत आहोत। श्री स्वामी समर्थ। तर ही जी मी गोष्ट सांगितली, हा जो अनुभव सांगितला आहे तो मी दुसरीकडून बघून सांगत आहे, त्यामुळे धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।